सांगलीच्या इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्य हत्या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री ही कारवाई केली आहे। हॉस्पिटलमधली नर्स सीमा यादव, निलेश दिवाणजी आणि अर्जुन पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे। 19 डिसेंबरला रात्री प्रख्यात फिजिशियन डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। शहरातल्या जावळेकर चौकात राहणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता। प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरूम मध्ये तर पत्नी अरुणा कुलकर्णी यांचा मृतदेह किचन मध्ये आढळून आला होता। या दुहेरी हत्याकांडानं सांगली हादरलेलं होतं आणि या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्याबरोबर सांगलीमधून आहेत। रवींद्र, काय नेमकी माहिती मिळतेय? तिघांना अटक करण्यात आलेली आहे, काय माहिती मिळतेय त्याच्या पुढे? इस्लामपुरातील प्रख्यात कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणी आता 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये अर्जुन पवार, नर्स सीमा यादव आणि तिचा मित्र निलेश दिवाणजी या तिघांना मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे। हे खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचं माहिती येते, मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत जाहीर केलं नाही। मात्र तिघांना मध्यरात्री अटक केलेली आहे। जमिनीचा व्यवहार असेल किंवा खंडणी असेल या कारणातून हा खून केला असावा अशी माहिती सूत्रांच्याकडून मिळते। आणि खुनाचं नेमकं कारण पोलिसांनी जाहीर केलं नसलं तरी सुद्धा प्रख्यात डॉक्टर होते आणि त्यांचं खून झाल्यामुळे इस्लाम शहरात खळबळ माजली होती आणि त्यामुळे पोलिसांच्यावर सुद्धा दबाव होता आणि पोलीस आरोपी सुद्धा सापडत नव्हते। चोरीचा उद्देश नसल्यामुळे नेमकं काय कारण हे सुद्धा पोलिसांना कळत नव्हतं। त्यामुळे आता शेवटी पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली आहे आणि इस्लामपूर पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत। ठीक आहे, धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल। रवींद्र कांबळे यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। एकंदरीतच या प्रकरणात आता तिघांना अटक करण्यात आलेली आहे। आर्थिक संबंधातून हे हत्याकांड घडलं असावं अशी एक माहिती कळतीये। पोलीस याचा पुढचा तपास करतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।